आर्ची सायकलीवरून आनंदीला घेऊन येते. साहेबांच्या बंगल्यापाशी ते पोहोचतात. आर्ची आनंदीचा हात पकडून तिला त्या गेटपाशी घेऊन येते. आनंदी त्या भिंतीला स्पर्श करते. तिला आता जाणवतं आजूबाजूचा सगळा परिसर. आर्चीला ती विचारते की इथे आजूबाजूला कुठे आंब्याचं झाड आहे का गं? आर्ची बघते आणि हवालदिलच होते. आनंदीला कसं काय माहिती? आनंदी त्यानंतर विचारते की इथे कुठे लाकडी खुर्च्या टेबल असं काही आहे का? आनंदी सांगता क्षणी आर्ची पुन्हा एकदा आत डोकावून बघते. ती म्हणते की तायडे, तुझी लेझर नजर लई तेज आहे ग. नंतर आनंदी विचारते की इथे कुठे झोपाळा आहे का? आर्ची आता तो झोपाळाही बघते. तेव्हा आनंदी म्हणते की आबा मला म्हणले होते त्या झोपाळ्यावर बसून साहेबांची जेव्हा किरकिर असते ना, त्यावरूनच त्यांचा मूड कळतो म्हणे. त्यावर आर्ची म्हणते की तिथे माझी बी लई इच्छा आहे, आपलं बी असं घर असावं आणि त्या घरात मी आणि माझा ललित. आता पाठीमागून एक धपाटा पडतो आनंदीकडून. आनंदी सांगते की आर्चे, मोठेपणा हा घरात नसतोय तर तो मनात असावा लागतोय. चल पटकन आपण बी फाईल देऊ आणि निघू. तेव्हा आर्ची आनंदी दोघेही घरात जाणार. नेमकं गेटवर वॉचमॅन त्यांना अडवतो. कुठे निघालात तुम्ही? काय काम आहे तुमचं? मालकांना इथे गर्दी अजिबात आवडत नाही. तेव्हा आनंदी घाबरतच सांगते की आम्ही आबा जाधवाच्या नाती आहोत, ती फाईल द्यायला आलो होतो. तेव्हा तो वॉचमॅन त्यांच्यावरती खेकसतो की ती महत्त्वाची फाईल असेल तर माझ्याकडे द्या आणि निघा तुम्ही. मालकांना गर्दी बघितलेली पटत नाही. आता आजी आनंदीला बाजूला घेऊन येते आणि तिच्या कानात कुजबुजते की तायडे, मालक बी घरात नाही आहेत, चांगला चान्स आहे की आपल्याला घर बघता येईल. आनंदी समजावते की आर्चे, असं कुणाच्या बी नकळत त्याच्या घरात शिरायचं नसतं. आजीला मालकांची हवेली बघायची असते, म्हणूनच ती आनंदीला भलतीच आड घालते. तायडे, हे बघ, जर तू माझ्यासोबत हवेलीत आली तर मग तू परीक्षेत पास, आणि जर नाही आली तर परीक्षेत तू नापास. आनंदी तिला ओरडते, हे आर्चे, काय बी काय बोलायला लागलीस? आर्चे म्हणते, हट्टच धरून बसते की तायडे चल ना, चल ना ग, चल ना. परत या जन्मात तरी कधी हवेली बघायला मिळेल माहीत नाही आहे ना, चल ना ग. आता वॉचमॅन पुन्हा खेकसतो, काय कुजबूज लावली आहे तुम्ही? आता ही आर्ची त्या वॉचमॅनला बरोबर घोळात घेते. ते बघा कसं. आर्ची त्यांना सांगते की आम्ही ही फाईल तुमच्या हातात दिली असती, पर आमच्या आबांनी कान पिळून सांगितलंय की ही फाईल शिर्के साहेबांच्याच हातात द्यायची. वॉचमॅन म्हणतो की अहो, म्हणून तर म्हणतोय ही फाईल माझ्याकडे द्या आणि निघा तुम्ही इथून. त्यावर आर्ची मुद्दाम त्याला घाबरवते. अहो साहेब, तुमच्याकडे दिली बी असती व, पण आमच्या आबांनी सांगितलं ना, यात लई महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत बरं का. आता बघा बाबा तुम्ही, जर अचानक हे डॉक्युमेंट हरवले, गहाळ झाले तर मग मालक साहेबांच्या शिक्षेला तुम्हीच पुढे जा. आम्ही काय हो, आम्ही ही फाईल देऊन निघून जातो. आर्ची त्या वॉचमॅनला बरोबर उल्लू बनवते. वॉचमॅन घाबरतो आणि त्यांना सांगतो की हे पोरीनो इकडे, हे बघा, तुम्हाला आज जायचं आहे ना, जावा, पण तिकडच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नका. आर्ची म्हणते की नाही, आम्ही जातो, आम्ही ओसरीवरतीच बसतो आणि शिर्के साहेब आले की फाईल एकदाची त्यांच्या हातात टेकतो आणि आमच्या घरी निघून जातो. आता आरतीचा मास्टर प्लॅन तर काम करतो, कारण आनंदीसोबत तिला आता पहिल्यांदा हवेली पाहायला मिळणार असते. खोटं बोलून दोघेही आता हवेलीच्या आत शिरतात. आतून हवेली इतकी आलिशान असते की आर्ची तर अवाक होऊन पाहतच राहते. तिला भानच राहत नाही की तिने आनंदीला एकटं सोडलंय. आनंदी आजूबाजूचा आधार घेऊन आतमध्ये येते. थोडी घाबरलेली असते. आर्चे, आपण खोटं बोलून शिरतोय, चुकीचं करतोय. आर्चे, अगं खोटं बोलून आत शिरलोय खरं, पण माझा हात तरी नको की सोडू. आणि ती आधार घेता घेता तिला जाणवतं की समोर काहीतरी वस्तू आहे. आता तिथे ग्लास ठेवलेले असतात, वाट्या, ताटं, आणि कसं बसं तरी आनंदी तेथून धीराने सावकाश अंदाज घेत घेत पुढे जात असते. आर्ची ती हवेली पाहण्यातच व्यस्त, इतकी मग्न झालेली असते. अक्षरशः इकडे आनंदी रडकुंडीला येते. आर्ची, आपण ना आबाचं ऐकायला पाहिजे होतं बघ. हे घर एकदम बंदिस्त आहे. इथं माझा जीव लय घुसमटायलाय.
आरची तिच्यावरती वचकते. ए तायडे, थांब की थोडा वेळ ग. इकडे आबांच्या जीवात जीव राहिलेला नसतो. ते प्रार्थना करत असतात की एकदाची ती फाईल शिर्के साहेबांच्या हाती सोपवली की त्यांचं काम झालं म्हणून समजायचं. आरती इतक्यात धावत येते. आबा विचारतात की काय ग, काय झालं, काम झालं का? आरती सांगते की नाही ना आबा, त्या तृप्तीच्या घराला कुलूप आहे आणि ती शेजारची मावशी, तिच्या फोनची तर बॅटरीच संपली, तीच चार्जिंग शोधत फिरायली. इतक्यातच देवकृपेने लाईट्स येतात आणि दोघेही खूपच खुश होतात, कारण त्या दोघांनाही आता आनंदीचा रिझल्ट बघायचा असतो. पटकन आरती खुर्चीवर बसते आणि कम्प्युटर ओपन करते. आबांना ती बातमी देते की आबा उघडलं बघा पोर्टल. आबा कौतुकाने सांगतात की ए आरती, आनंदी एकदाची घरी आली का आपण तिचं ती दारातच ओवाळूया आणि तिथंच तिला रिझल्ट पण सांगूयात. ज्या वेळेस रिझल्ट बघायला जाते आरती, ती अक्षरशः हवालदिलच होते. तिला कशाचा एवढा शॉक बसलाय आबांनाही कळत नसतं. जेव्हा आबा कम्प्युटर बघतात तेही शॉकमध्ये असतात. तर आता तिथेच पॉज दिला. आता इकडे बघा, आनंदी चुकूनच त्या फोटो फ्रेमला धडकते. ती फोटो फ्रेम खाली पडते आणि जशी ती ठेवली होती त्याच्या व्यतिरिक्त ती उलट्या दिशेला ठेवते. आता ती फोटो फ्रेम म्हणजेच साहेबांची असते. इतक्यातच साहेबांची गाडी येते. त्या वॉचमॅनलाही धाकधूक लागून राहते. साहेब गाडीच्या खाली उतरतात. शिर्केला विचारतो की गोविंद आला का? शिर्के सांगतो की पाठीमागून यायलाय साहेब. आता त्यांच्या बुटाची ती टकटक, गाडीचा आवाज, सगळं काही आनंदीने कानाने ऐकलेलं असतं आणि बरोबर ती सावध होते. वॉचमॅनचा पार चेहराच कोरामोरा पडलेला असतो. शिर्के विचारतो की का रं, चेहरा का पडलाय तुझा? तेव्हा तो घाबरत सांगतो की साहेब, ते आबा जाधवाच्या नाते त्या दोघी बी घरातच आहेत. शिर्के इतका चिडतो. आता जर मालक साहेबांनी ही गोष्ट कळली ना तर काय खैर नाही बाबा. काय बाबा तू पण. आणि तो पटकन मालकांच्या मागे जातो. तोपर्यंत आनंदी आर्चीला सांगते की बहुतेक साहेब आल्यात वाटतं, आपण निघूया तिथून. शिर्के महत्त्वाचा फोन असल्याचं सांगून मालकांना थांबवतो. मालक आता फोनवर आदेश देतात की उद्या सकाळी तो 7:12 माझ्या टेबलावरती हवाय. त्यानंतर ते जाऊन आपलं खुर्चीत बसतात. तोपर्यंत आनंदीला घेऊन आरची एका ठिकाणी जाऊन लपते आणि ती त्या कोपऱ्यातून पाहत असते. मालकांचं लक्ष अचानकच जातो त्यांच्या फोटो फ्रेमकडे. ती तर उलट्या दिशेला ठेवल्याचं कळतं त्यांना. मग ते इकडे तिकडे पाहतात, अंदाज घेतात. कोणीही त्यांना दिसत नसतं. शिर्के आपलं आबा जाधवांच्या नातीलाच शोधत असतो. मालक जातात आणि जी फोटो फ्रेम आहे ती व्यवस्थित ठेवतात. पहिली जशी होती अगदी तशीच. आरची आनंदीला सावध करते की मालक साहेब त्या फोटो फ्रेमकडे गेलेत. तोपर्यंत शिर्केला आता कळून चुकतं, आबा जाधवाचे नाती तिथेच लपलेत. पण शिर्के इशारा करून त्यांना गप्प बसायला सांगतो, तिथेच लपून राहायला सांगतो. आता मालक चिडतो आणि विचारतो की शिर्के, माझ्या परवानगीविना इथं बारं बी हलत नाही. मग ही फोटो फ्रेम? आनंदीला लक्षात येतं, अरे त्या फ्रेमला तर तीच धडकली होती. ती आणखीनच घाबरते. आता याचं उत्तर शिर्केकडेही नसतं. मग शिर्के गप्प बसतो. आता मालक त्याला सांगतो की उद्या सकाळपर्यंत तो 7:12 माझ्या टेबलावर हवाय. शिर्के म्हणतो, साहेब करतो ना काम, व्यवस्थित पार पाडतो. मालक पुन्हा जाऊन खुर्चीत बसतो आणि शिर्केला आदेश देतो, त्या गोविंदला बोलवून घे. गोविंद येतो. त्याने आता साड्या आणलेल्या असतात. मालकांच्या पुढ्यात तो साड्या ठेवून देतो. तिकडे शिर्केला वेगळंच टेन्शन आलेलं असतं, कारण त्या आबाजातवाच्या पोरी म्हणजे आनंदी आणि आरची दोघींना जर साहेबांनी बघितलं तर त्याचे खैरच नाही. गोविंदा फुशारक्या मारत सांगतो की साहेब, ही बघा साडी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोन्याचे चरीचं काठ लावून आणली आहे बघा. एकदा हात लावून तरी बघा, मऊ सुत आहे एकदम. मालक आता हात लावून बघतो आणि ताडकन उठून उभा राहतो. एका सेकंदात मालकाकडून आता गोविंदाच्या कानफातात पडते आणि तो खालीच कोसळतो. मालक त्याला जाब विचारतो की किती तीस झालं? साड्यांच्या जरीला सोन्याचं काठ लावायला तू माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट घेतोयस? सोनं आणि पितळ यातला मला फरक कळना होय? कचरा आहे तो. तेव्हा गोविंदा ते खरं मानायला तयारच नसतो. तो म्हणतो की नाही साहेब, आईची आण घेतो, पण अशी चूक कवाच नाही व्हायची. त्यावर मालक सांगतो की ठीक आहे,
आत्ताच्या आता दूधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊच दे. शिर्केला तो आदेश देतो की शिर्के, कॅल्क्युलेटर काढा आणि हिशोब करा. आता शिर्के गडबडीत कॅल्क्युलेटर काढायला जातो आणि नेमकं तेच पडतं आणि ते खराबच होऊन जातं. शिर्केला तो हिशोब करायला लावतो की 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आता ते सगळं आनंदीने ऐकलेलं असतं, अनुभवलेलं असतं आणि तिला कळून चुकतं की शिर्केच्या हातातलं कॅल्क्युलेटर खराब झालं आहे आवाजामुळं. शिर्के त्यात खाटा बटणं दाबत असतो. त्याचाही काही उपयोग होत नाही. आता मालक त्याच्यावरती खेकसतो की शिर्के अजून किती वेळ. आनंदी विचार करते यांना मदत करावी लागेल आणि मग ती हळूच कुजबुजते 600 सेंटीमीटर. शिर्के सांगतो की 600 साहेब. आता साहेब म्हणतो की बरं. मग आता मालक पुढे शिर्केला प्रश्न विचारतो, 1 सेंटीमीटरला जर 17 सेंटीमीटर जर लागते तर अख्ख्या साडीला किती जर लागेल. आता तो चांगला बुचकाळ्यातच पडतो. आनंदी तर आता कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट निघते. शिर्केला ती कुजबुजते की 10,200 सेंटीमीटर. शिर्के तसंच साहेबांना सांगतो. आता साहेबांचा येतो पुढचा सवाल. एका साडीसाठी जर 100 ग्राम सोनं वापरलं तर एका जरीच्या धाग्याची किंमत काय असेल. तेव्हा आनंदी पटकन कॅल्क्युलेशन करते आणि शिर्केला ती सांगते की 0.000980392. तो थांबतो. तोंडात पुटपुटतो की पुढं काय. आनंदी तिकडून सांगते की 16. तसंच तो मालकांनाच सांगतो. मिलीग्राम साहेब. तेव्हा आता मालक त्या गोविंदाकडे बघतो आणि तो विचारतो की या साडीत 15 ग्राम सोनं कमी आहे. म्हणजे आपलं आजच्या सोन्याच्या भावाप्रमाणे किती नुकसान झालं शिर्के. आता शिर्केच्या तोंडून शब्द फुटत नसतो आणि नेमकं मालक येऊन त्याच्या डोक्यावरच बसतो की म्हणजे समोर उभा असतो आणि तो जाब विचारतो की किती नुकसान झालं शिर्के. तोपर्यंत आनंदी बोलून जाते चुकून की 93,500 रुपये. इतक्यात आरची पटकन तिचं तोंड दाबून धरते, पण मालकाने आवाज ऐकलेला असतो आणि मग तो सावध होतो. पटकन दरवाजा ढकलतो तर आनंदीच्या हातात असलेले सगळे आंबे निसटतात आणि नेमकं मालकाच्या पायात येऊन पडतात. आता आरचीसोबत शिर्केचे सुद्धा धाबेदान आणलेले असतात. आता मालक इतका चिडलेला असतो ना की तो डायरेक्ट पाठ फिरवून उभाच असतो. शिर्के आरचीला खुणावतो आणि बाहेर यायला सांगतो. आनंदीचा हात धरून ती तिलाही बाहेर घेऊन येते. आता तो मागे वळतो मालक आणि जाब विचारतो, शिर्के कोण आहात या आणि माझ्या घरात काय करायल्यात. शिर्के. आता मालकाचा आवाज चढतो. तेव्हा आनंदी फटक्यात बोलून टाकते, आम्ही आबाजादवाच्या नाते आहोत. ही फाईल द्यायला इथं आलतो. अचानक तुम्ही आले. तुम्हाला घाबरलो आणि लपून बसलो. आता मालक विचारतो की इथल्या कोणत्या बी गोष्टीला तुम्ही हात लावला का. आनंदीला लक्षात येतं की तिने ती फोटो फ्रेम पाडली होती ती उचलून ठेवली. आनंदी खरं काय ते सांगणार असते, पण आरची नेमकं खोटं बोलून अडकवून टाकते. म्हणजे आणखीन गोंधळ वाढवून ठेवते. ती सांगते की नाही मालक साहेब, आम्ही कशाला बी हात नाही लावला. आता मालक फिरून फोटो फ्रेमकडे बघतो तेव्हा शिर्के घाबरलेला असतो. मालकांची तो माफी मागतो की मालक साहेब, लेकरं लहान आहे ती. शिर्के आता त्यांच्या वतीने माफी मागतो आणि मालकसुद्धा त्यांना माफ करून टाकतो. आरच्या आनंदीला घेऊन जाणार. आनंदी आठवण करून देते की फाईल. मालक तिच्या हातून फाईल खेचून घेतो आणि शिर्के पटापट त्यांना ढकलत बाहेर घेऊन जातो. आरके कसंबसं त्या दोघींना बाहेर घेऊन येतो. अगं काय करायलात काय तुम्ही. फाईल इथं गेटवरती ठेवून जायचे ना, घरात काय याच्याला गेलात तुम्ही. तेव्हा आनंदी माफी मागते की काका आम्हाला माफ करा. आमच्यामुळं आमच्या आबाला काही त्रास नाही ना होणार. तेव्हा शिर्के म्हणतो की आता ते बी मला बी नाही सांगता येणार. मालक साहेब काय निर्णय घेत आहेत बघू. आता ती जाणार. आनंदी थांबून विचारते की काका आम्ही ना खोटं बोललो आहे. आम्ही मालक साहेबांच्या वस्तूंना हात लावला होता. एक डाव त्यांना खरं सांगितलं असतं तर. शिर्के तिच्यावरती वचकतो की काय येडबिडी झालीस का काय तू. मालकांना खरं सांगायला काही जाऊ नका. आता गुपचूप इथनं घरी जावा तुम्ही. बघतो माझं मी काय करायचं ते. आरची आनंदीला धरून घेऊन जाते.
पण आत मात्र आता वेगळाच राडा चालू होतो. कारण गोविंदाने फसवणूक केलेली असते, खोटं बोललेलं असतो. म्हणूनच मालक साहेब आता मोठी त्याला शिक्षा देणार. त्याने जेवढ्या साड्या आणल्या आहेत तेवढ्या साड्या तो चाळून टाकणार असतो. नोकराला तो आदेश देतो की जा माचीस आणि घासलेट घेऊन ये. आता गोविंदाने चूक तर केलेली असते. तो मालकाच्या पायाशी येतो, रडावळला लागतो, कयावया करायला लागतो. मालक साहेब, एक ठाव ऐका की, माझी चूक झाली मालक साहेब, पुण्यांदा अशी चूक नाही होणार, माझं लई नुकसान होईल. पण आता मालकाच्या कानापर्यंत आवाज पोहोचत नाही. चुकीला माफी नाही, हेच त्याचं शासन. शिर्के इतक्यात धावत येतो. तोपर्यंत मालक आता त्या साड्यांवरती रॉकेल ओतत असतो आणि त्यानंतर गोविंदाचं काहीच ऐकून न घेता तो काडीही ओढतो आणि त्या साड्या सगळ्या पेटवून देतो. धंद्यात तू फक्त मला नाही तर त्या हजारो कामगारांना दगा दिलायस, ज्यांच्या कामावरती ही कंपनी चालली आहे. धंद्यात तोटा चालतो, पण इमानाचा सौदा करणाऱ्याला हा युगंधर सोडत नाही. आणि बघता बघता त्या साड्या आता पेट घेतात. त्यानंतर आता तो युगंधर म्हणजेच मालक साहेब आदेश देतो की याचा गोडाऊनचा सगळा माल जप्त करा. आता गोविंदाला काय करावं सुचत नसतं. इतकी मोठी माती खाल्ली आणि आता त्या चुकीचे शिक्षाही भोगावी लागणार. तो घाबरतो, पुन्हा गयावया करतो की माल जप्त, मालक साहेब असं करू नका की, माझ्या बायका पोरांनी काय करायचं, अहो त्याच्यावरतीच माझं पोट चालतं की. मग हा विचार चूक करायच्या आधी करायचा असतो. त्यानंतर मालक साहेब शिर्केला आदेश सोडतो की याच्या बायकोला आणि पोराला इथे घेऊन या आत्ताच. पोहोचलं? शिर्के म्हणतो की पोहोचलं साहेब, आणि तो तडकाफडकी निघतो. आता तो जो कामगार असतो ना गोविंद, तो मालकांच्या पायाशी येतो, पण त्याचा काही आता उपयोग होणार नाही आहे. त्याला कितीही पश्चाताप झाला तरीही. इकडे नदीकाठी आरचे आता आपलं तोंड धुवून येते. आनंदीला इतकी भीती वाटत असते. आरचे, आपण आबाचं ऐकायला हवं होतं ग, आपण तिकडे नव्हतं जायला पाहिजे होतं. आरचे म्हणते की होय तायडे, यात सगळी चुकी माझीच आहे. पण तायडे, त्याचा विचार कशाला करत बसायचा आहे? आपण कॉलेजमध्ये जाऊन तुझा रिझल्ट घेऊन यायचा का? आता आनंदी आरची दोघी जाणार. इतक्यात फोन वाजतो. आनंदी थोडी घाबरते. ती विचारते की ही फोनची रिंगटोन तर वैशूताईची आहे ना, म्हणजे आबाचा किंवा आरतीचा फोन असू शकतो. ती पटकन फोन उचलते. आरती चिडलेली असते. आनंदी, जिथे कुठे असाल ना तर पटकन निघा, लागलीच माघारी परत या, एवढंच सांगून ती फोन ठेवून देते. इकडे या दोघींची धाकधूक वाढलेली असते. काय झालं असेल, काय इतकं परत लगेच बोलवलं असेल? आरतीताई ज्या आवाजात परत बोलवत होतेत ना, मला वाटतं अर्चे की मालक साहेबांनी आपल्याबद्दल घरी सगळं सांगितलं असेल. आता काही खरं नाही. आपण खोटं बोलायला नको होतं अर्चे. ती फोटो फ्रेम माझ्याकडून जरा काय हल्ली, मालक साहेबांना लगेच कळलं आणि त्यांनी त्या माणसाला मारलं बी. माझ्या हातूनच्या रागात त्यांनी फाईल हिसकावून घेतली ना. मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला शिक्षा होईल. आनंदीला एका वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. आजे, आबाची नोकरी तर नाही जाणार ना? आणि दोघेही घाबरून जातात. पण काही वेळात दोघेही घरी पोहोचतात. घरी येताच आनंदीचे सरसुद्धा तिथे हजर असतात. आनंदी विचारते की अर्चे, इथं का थांबवलं? कारण तिने पावलांचा अंदाज घेतलेला असतो आणि ती दारातच आहे हे कळून चुकतं तिला. तेव्हा आरची तिला सांगते की ताडे, तुझे सर बी आलेत. आता त्या थोड्याशा घाबरत आतमध्ये येतात. आबा लगेचच आनंदीवरती ओरडतात, या आलात, मोठे दिवे लावून आलात तुम्ही. तेव्हा आनंदी घाबरते, माफी मागते की आबा, खूप मोठी चूक झाली आमच्याकडून. तेव्हा सर म्हणतात की आबा, तुम्ही एवढे तुमच्या नातींसाठी झटताय, याचं गांभीर्य नाही आहे बरं का यांना. आनंदी आणखीनच घाबरून जाते. मालक साहेबांच्या घरी काय घडलं ते आबांना कळलं की काय, याची तिला भीती वाटायला लागते. आनंदी घाबरतच म्हणते की आमच्या हातून खूप मोठा अपराध घडलाय आणि आबा मोठ्याने ओरडतात तिच्यावरती की या अपराधाची शिक्षा तुम्हाला मिळणारच. पण आता काय घडलं असेल, कारण त्यांनी सस्पेन्स ठेवलाय आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपलाय. पुढे मात्र मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय. कारण
आरतीला आनंदी आणि अर्ची दोघेही खरं सांगून टाकतात की त्या विना परवानगीचं मालकांच्या घरात शिरल्या होत्या. ऐकून आरतीही घाबरते. आता मालकांकडे जाताच आबांना कळतं. मालक शिक्षा सुनावतात की उद्यापासून तुम्ही आणि तुमची नात आमच्या कारखान्याची पायरी चढायची काही गरज नाही आहे. तुमची सेवा इथेच संपली. आरतीच्या एका घोड चुकीने इतकं मोठं महाभारत घडलं. आबा आता आरतीला समजावतात की ही गोष्ट आनंदीला कळू देऊ नकोस. पण इतक्यात ते जेव्हा वळतात ना तेव्हा आनंदी समोर उभी असते. आता आनंदीला कळेल का आबांची नोकरी गेली तिच्या चुकीने? आता तीच नोकरी परत मालक साहेबांकडून मिळवण्यासाठी आनंदी काय कटपट करेल पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. प्रेक्षकांनो, नव्या मालिकेचे डेली एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.